नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, इंटरनेटवरती, Instagramवरती प्रचंड व्हायरल झालेला हा इलेक्ट्रिक मिनी ग्राइंडर तुम्ही सुद्धा पाहिलाच असेल. मी हे अगदी बऱ्याच दिवसापासून हा ग्राइंडर पाहिला होता. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खरंच हा काम करतो का? हे पाहण्यासाठी लगेचच Amazonवरून मी तो ऑर्डरही केलेला आहे आणि गेल्या 2 महिन्यापासून मी हा किचनमध्ये रेग्युलर वापरतेय. तर गेल्या 2 महिन्याचा माझा एक्सपिरियन्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचा अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यूसुद्धा आज आपण पाहणार आहोत. चला सगळ्यात आधी याचं अनबॉक्सिंग करूया. तर जसं व्हिडिओमध्ये किंवा जसं Amazonच्या साईटवर आपल्याला पिक्चरमध्ये दिसतो अगदी त्याचप्रमाणे हा जो ग्राइंडर आहे मला रिसीव्ह झालेला आहे. तर ही आहे त्याची वायर आणि त्याचं जे लीड आहे अगदी ट्रान्सपरंट आहे. त्यामुळे सहज त्यामध्ये जे तुम्ही ग्राइंड कराल ते पाहणंसुद्धा अगदी सोपं जातं. आणि ब्रँडने मेन्शन केल्याप्रमाणे या ग्राइंडरची आतली जी बॉडी आहे म्हणजे जे बोल आहे ते स्टेनलेस स्टीलचं आहे. जो ग्राइंडर आहे जसा इमेजमध्ये आहे तसाच मला रिसीव्ह झालेला आहे आणि याचा जो बेस आहे तो असा ग्राइंड करताना हलू नये किंवा खूप मूव्ह होऊ नये यासाठी रबरचे असे बेससुद्धा याला दिलेले आहेत. चला रबरचे बेस तर आपण लावून ठेवलेत. आता हा ग्राइंडर जसा व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला होता तसा काम करतो का हे पाहण्यासाठी सगळ्यात आधी थोडीशी साखर मी इथे घेतलेली आहे. आता ही साखर मी इथे ग्राइंड करून घेणार आहे. तर तुम्ही पाहताय काही सेकंदातच ही साखर जी आहे छान पावडरमध्ये आपली तयार झालेली आहे. फक्त साखरच नाही तर मी यामध्ये बरेचसे खडे मसाले सुद्धा ग्राइंड करून पाहिले. सगळ्यात आधी यामध्ये थोडीशी वेलची जी अखंड वेलची आहे ती मी यामध्ये ग्राइंड केलेली आहे. अगदी काही सेकंदातच या वेलचीची सुद्धा छान पावडर झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं झाकण. ज्यावेळेस याचं जे लीड आहे जोपर्यंत तुम्ही प्रॉपर या ग्राइंडरला लावत नाही तोपर्यंत ग्राइंडर सुद्धा हा ऑन होत नाही. त्यामुळे याचं झाकण व्यवस्थित लागलं की ग्राइंडर सुद्धा व्यवस्थित काम करू लागतो. तर तुम्ही पाहताय अगदी काही सेकंदातच सगळी ही जी विलायची आहे त्याची छान एकसारखी अशी पावडर तयार झालेली आहे. अगदी अशाच प्रकारे यानंतर मी यामध्ये जिरे, धने असे खडे मसाले सुद्धा बारीक करून पाहिले. तर अगदी फटाफट यामध्ये सगळे जे खडे मसाले आहेत एक एक करून ग्राइंड होत होते. बऱ्याच वेळ काय होतं की किचनमध्ये थोडासा एखादा पदार्थ आपल्याला ग्राइंड करायचं म्हटलं की मोठा मिक्सर काढा. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा प्रमाणातले काही जे मसाले असतात किंवा पेस्ट वगैरे असते ती प्रॉपर ग्राइंड होत नाही. तर अशा वेळेस हा छोटासा मिनी ग्राइंडर जर तुम्ही किचनमध्ये ठेवला तर अगदी हँडी असा मिनी ग्राइंडर तुम्ही पटकन काढून थोड्याशा प्रमाणातले कुठलेही पदार्थ सहज यामध्ये ग्राइंड करून घेऊ शकता. घरामध्ये जर लहान मुलं असतील तरी सुद्धा हे ग्राइंडर खूप फायदेशीर ठरणार आहे. अशाच प्रकारे जर तुम्ही ट्रॅव्हलिंग, कॅम्पिंग, पिकनिकसाठी कुठे जाणार असाल तर अशा वेळेस सुद्धा आकाराने लहान असलेलं अगदी कमी जागेत सुद्धा सहज बसणारं हे तितकंच पॉवरफुल असं मिनी ग्राइंडर तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की बरेचसे कोरडे पदार्थ मग ते मसाल्याचे असतील किंवा खडे मसाले वगैरे असतील हे छान या ग्राइंडरने ग्राइंड केलेले आहेत. अगदी इम्प्रेसिव्ह असं काम या ग्राइंडरचं आपण पाहिलेलं आहे. आता यानंतर थोडासा कांदा, थोडासा टोमॅटो, हिरवी मिरची याची पेस्ट होती का हे पाहण्यासाठी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची मी थोडीशी कापून घेतली आणि अगदी थोड्याशा प्रमाणात सुद्धा याची पेस्ट होती का हे पाहण्यासाठी ग्राइंडरमध्ये टाकलेलं आहे. आणि अगदी काही मिनिटातच तुम्ही सुद्धा स्वतः समोर पाहताय की अगदी छान अशी याची पेस्ट या ग्राइंडरमध्ये झालेली आहे. तर एखादी चटणी बनवायची असेल, कांदा टोमॅटोची पेस्ट असेल, सँडविचसाठी वगैरे चटणी बनवायची असेल तर अशा वेळेस आपलं मोठं मिक्सरचं भांडं काढण्यापेक्षा हा एक छोटासा ग्राइंडर जर तुम्ही काढला तर आपले सगळे कामं यामुळे सोपी होणार आहेत. तर पर्सनली मला तर खूप इम्प्रेसिव्ह असं हे मिनी ग्राइंडर वाटलेलं आहे. अगदी कॉम्पॅक्ट आहे. तुम्ही सहज ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे सुद्धा घेऊन जाऊ शकता. हे इलेक्ट्रिक मिनी ग्राइंडर ज्यावेळेस मी Amazonवरून ऑर्डर केलं त्यावेळेस मला ते ₹670 ला मिळालेलं होतं. आता याची रिसेंट प्राईस काय आहे ते पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची परचेस लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन याची रिसेंट प्राईस आणि आणखीन काही डिटेल्ससुद्धा तुम्ही चेक करू शकता. आणि हे मिनी ग्राइंडर जर स्वच्छ करायचं म्हटलंस तर हे पाण्याने स्वच्छ न करता मला पर्सनली असं वाटतं की एखाद्या ओलसर किंवा कोरड्या कपड्याने हे जर तुम्ही स्वच्छ करून ठेवलं तर ते अगदी जास्त दिवसही टिकेल. कारण इलेक्ट्रिक हे मिनी ग्राइंडर असल्यामुळे पाणी वगैरे गेलं तर हे खराब होऊ नये यासाठी पर्सनली मी तरी हे एका स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून ड्राय करून ठेवते. प्रत्येक किचनमध्ये एक तरी असा मिनी ग्राइंडर असायलाच हवा. असा हा ग्राइंडर ज्याच्या अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यूचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर केला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल
तर या व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा नक्की शेअर करा. तुमच्याप्रमाणे सुद्धा त्यांना हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा.